Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्र सरकारने 1956 साली झालेल्या भाषावार प्रांत रचनेदरम्यान बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी यासारख्या मराठी बहुल सीमावर्ती भागांना अन्यायाने कर्नाटकात विलीन केले. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन साजरा करून मराठी जनतेवरील अन्यायाचा निषेध नोंदवते. यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने 15 दिवसांपूर्वीच काळा दिन साजरा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र यानंतर कर्नाटक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी दिली जाणार नाही, काळा दिन साजरा करू नका, राज्योत्सवानंतर पाळा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असे इशारे प्रशासनाकडून सतत देण्यात आले होते. तरी देखील गेल्या 69 वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्याची तीव्र इच्छा व्यक्त करणाऱ्या मराठी बांधवांनी प्रशासनाच्या धमक्यांना न जुमानता हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून ही निषेध फेरी यशस्वी केली. मराठी जनतेच्या अभेद्य एकतेचा आणि संघर्षाचा हा ज्वलंत प्रत्यय आज पुन्हा एकदा बेळगावच्या रस्त्यावर दिसून आला. 1 नोव्हेंबर रोजी सीमा भागातील मराठी बांधवांकडून काळा दिन पाळला जातो. मात्र यावेळी कर्नाटक शासनाने रॅलीला परवानगी दिली नाही. यामुळे सीमा भागातील मराठी भाषिकांना भेटण्यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे बेळगावकडे येत होते. दरम्यान त्यांना कोगनोळीजवळ दूधगंगा नदी पुलावर कर्नाटक पोलिसांनी अडवलं. कर्नाटकात येण्यास मज्जाव केला. यावेळी खासदार माने यांनी महामार्गावरच ठिय्या मारला. यावेळी काही काळ वातावरण तंग झालं होतं. यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की कर्नाटक शासनाने दडपशाही चालवली आहे. कर्नाटक राज्य काय भारतात नाही का? प्रत्येक नागरिकाला घटनेने कोठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. आम्हाला कर्नाटकात जाताना रोखणं म्हणजे घटनेची पायमल्लीच आहे. या अन्यायाविरोधात आम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवू असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान कागल पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले. त्यानंतर काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. यावेळी माने यांच्यासोबत शिवसैनिक उपस्थित होते. बेळगावात आज काळ्या दिनाच्या आंदोलनावेळी समितीचे ज्येष्ठ नेते किरण ठाकूर, माजी आमदार मनोहर केणेकर, खजिनदार मालोजी अष्टेकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर्यम चौगुले, तालुका मये समितीचे युवा अध्यक्ष राजू केणेकर, रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मदन बांबणे, अंकुश केसरकर, शुभम शेळके, वकील एम.जी. पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, नेताजी जाधव, माजी नगरसेवक विजय भोसले, येळूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, हनुमंत मजूकर, गणेश दड्डीकर आदी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील झाले होते. आज शनिवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच बेळगावातील संभाजी उद्यान परिसराला छावणीचं स्वरूप आलं होतं. दरम्यान 100हून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. अधिकारी माईकवरून लाठ्या घ्या, चोख बंदोबस्त ठेवा अशा सूचना देत होते. मराठी जनतेवर दबाव आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्पष्ट दिसत होता. मात्र सकाळी 9च्या सुमारास मराठी बांधव, युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्ते एकत्र जमू लागले आणि 9:30 वाजता काळ्या दिनाची निषेध फेरी उत्साहात सुरू झाली. धर्मवीर संभाजी उद्यानातून सुरू झालेल्या या फेरीने शहरातील प्रमुख मार्गांवरून यशस्वी प्रदक्षिणा घातली.
महाद्वार रोड, कपिलेश्वर रेल्वे ओव्हरब्रिज, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, हेमू कलानी चौक, तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, गरगट्टी कारखाना, गाडे मार्ग, बसवान गल्ली, विठ्ठल देव गल्ली, सराफ गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडे बाजार, महात्मा फुले रोड, गोवा वेस्ट सर्कल मार्गे मोर्चा मराठा मंदिर येथे संपन्न झाला. या फेरी दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रशासनाच्या अत्याचाराचा निषेध असो, बेळगावचे नामांतर आम्ही होऊ देणार नाही, अशा घोषणांनी शहरात रणगर्जना उमटली. भगवे आणि काळे ध्वज, विविध घोषणा असलेले फलक आणि युवकांचा ऊर्जावान सहभाग यामुळे संपूर्ण निषेध फेरीमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण झालं होतं. पावसाची तमा न बाळगता मराठी तरुणाईने दाखवलेला निर्धार आणि उत्साह यामुळे मराठी अभिमानाचा झेंडा बेळगावच्या आकाशात पुन्हा एकदा फडकला. महाराष्ट्र एकीकरण समितीने शहरात परवानगी न घेता काळा दिवस पाळल्याने कायदा व सुव्यवस्थेला धक्का बसला असल्याचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले. शनिवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी स्पष्ट केले की समितीने काळा दिवस आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगी नाकारण्यात आली होती. तरी देखील समितीने अचानक आंदोलन आयोजित करून मोर्चा काढला, असे त्यांनी नमूद केलं. हे कृत्य पूर्णपणे कायद्याचं उल्लंघन असून त्याकडे गांभीर्यानं पाहिलं जात आहे, असे बोरसे यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने सर्व पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या जबाबदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. बोरसे म्हणाले की शहरातील शांतता आणि सुरक्षिततेस बाधा येईल अशा कोणत्याही कृत्याला पोलिसांकडून सहन केलं जाणार नाही. कायद्याचं पालन करून आंदोलन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नागरिकांना स्मरण करून दिलं. दरम्यान शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलंय. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर स्टेशन रोडवरील लक्ष्मी मंदिर येथे 1 नोव्हेंबर रोजी काळा दिनानिमित्त लाक्षणिक उपोषण व सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीचे तालुका अध्यक्ष सूर्याजी पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करून सीमा प्रश्न सुटेतोवर महाराष्ट्रात जाण्याचा लढा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी तालुका पंचायत अध्यक्ष सुरेशराव देसाई यांनी मराठी भाषिकांना एकत्र राहून सीमा चळवळीला बळ देण्याचं आवाहन केलं. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर होत असलेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत समिती त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे सांगण्यात आले. कर्नाटक शिवसेनेचे उपप्रमुख केपी पाटील यांनी शिवसेना समितीबरोबर खांद्याला खांदा लावून सीमा लढ्यामध्ये सहभागी होईल असे स्पष्ट केले. दयानंद चोपडे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहून सीमा चळवळीला ठेच पोहोचवणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. धनंजय पाटील यांनी गावागावात संपर्क वाढवून समितीचे बळ वाढवण्याची गरज व्यक्त केली. यावेळी पीएच पाटील यांनी महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त करून ताकदीनिशी सीमा प्रश्न लढण्याची मागणी केली. राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथणी येथे आयोजित कार्यक्रमात कर्नाटकचे माजी मंत्री आणि आमदार लक्ष्मण सवदी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीवर टीकास्त्र सोडत वादग्रस्त विधान केलंय. गेल्या 70 वर्षांपासून मये समिती बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची मागणी करत आहे. ही मागणी आता थांबवावी, अन्यथा आम्ही मुंबई कर्नाटकात सामील करण्याची मागणी करू, असा इशारा सवदी यांनी दिला. यानंतर त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं की महाराष्ट्र एकीकरण समिती ही भाडोत्री कार्यकर्त्यांना एकत्र करून काळा दिवस पाळते. सवदी यांच्या या विधानामुळे सीमा भागात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मराठी भाषिक समाजात संतापाची लाट उसळली असून हे वक्तव्य जाणून बुजून मराठी समाजाला चिथावण्यासाठी केलं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठी नेत्यांनी सवदी यांच्यावर टीकेची झोड उठवत सवदी केवळ प्रसिद्धीसाठी अशा भडक वक्तव्यांचा आधार घेत आहेत, असा आरोप केला आहे. या विधानामुळे सीमा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मराठी कार्यकर्त्यांकडून सवदींविरोधात निषेधाची चळवळ उभारली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
बेळगाव जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या दडपशाहीला झुगारून हजारो युवकांनी आज शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत निषेध फेरीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अधूनमधून कोसळणाऱ्या पावसातही हजारो मराठी भाषिकांनी रस्त्यावर उतरून मराठी अभिमानाचा झंझावात दाखवून दिला. या निषेध फेरीतून मराठी जनतेच्या लढ्याला नवचैतन्य प्राप्त झाल्याचं प्रकर्षानं जाणवलं. या जन आक्रोशातून कर्नाटकी दडपशाहीला सणसणीत चपराक बसल्याचं चित्र होतं. बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी आदी सीमा भागातील मराठी भाषिकांनीही काळा दिन गांभीर्याने पाळत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग, बालचमू, युवक आणि युवतींचा लक्षणीय सहभाग होता. सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय आणि सीमा प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस गांभीर्याने पाळण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव शहरातील मराठा मंगल कार्यालयात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. त्यांच्यासोबत सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका कार्याध्यक्ष आर्यम चौगुले, सरस्वती पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सभेमध्ये बोलताना मनोहर किणेकर म्हणाले की कर्नाटक सरकार कितीही अन्याय करत असले तरी आमचा लढा थांबणार नाही. जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. ते पुढे म्हणाले की येत्या 21 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नी सुनावणी होणार असून त्यातून निर्णायक टप्पा गाठला जाईल अशी आशा आहे. मूक फेरीनंतर आयोजित या सभेत कार्यकर्त्यांनी एकीचे दर्शन घडवले. मराठी जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा संदेश या सभेतून देण्यात आला. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. 1 नोव्हेंबर रोजी बेळगावात पाळण्यात येणाऱ्या काळा दिन आणि राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना संरक्षण देण्यात आले होते. प्रसंगी त्यांच्याभोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माळ मारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काली मिरची हे शेळके यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. या संदर्भात पोलिसांकडून सांगण्यात आले की कन्नड संघटनांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शुभम शेळके यांच्यावर संभाव्य हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठकही शहरात पार पडली असून समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. मात्र कोणताही उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा सतर्क होती. शहरामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस दल धडपडताना दिसून आले. कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरात प्रचंड पोलीस तैनातीमुळे बेळगाव पोलीस छावणीसारखे दिसून आले. एका बाजूला मराठी बांधवांकडून काळा दिन गांभीर्याने पाळला जात असताना दुसरीकडे कर्नाटक राज्योत्सवाचे जल्लोषात आयोजन सुरू होते. या दोन्ही घटनांमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण परंतु नियंत्रित असल्याचं चित्र दिसून आलं. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरातील महत्त्वाचे चौक, गल्ली आणि संवेदनशील भागामध्ये तुकड्या तैनात केल्या होत्या. पोलीस वाहनांच्या गस्तीसह ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून शहरावर सतत देखरेख ठेवण्यात येत होती. महाराष्ट्र एकीकरण समितीने शनिवारी 1 नोव्हेंबर रोजी पुकारलेल्या काळा दिनाच्या बंदला बेळगाव शहरात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. नागरिक आणि व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभाग घेतल्याने संपूर्ण बाजारपेठ ठप्प झाली होती. शहरातील हॉटेल्स, कापड दुकाने, किराणा व्यवसाय, दैनंदिन व्यवहारांची दुकाने यासह सर्वच व्यवसाय सकाळपासून बंद ठेवण्यात आले होते. दुपारी 12 वाजेपर्यंतही दुकानांचे शटर उघडले गेले नाहीत. गणपत गल्ली, मारुती गल्ली, रविवार पेठ यासारख्या नेहमी गर्दीने गजबजलेल्या भागातही शुकशुकाट पाहायला मिळाला.
या बंदमधून सीमावर्ती मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा पुन्हा एकदा ठळक झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या बंद पार पडल्याने मराठी भाषिकांमध्ये एकजूट आणि निर्धार दिसून आला. या बंदवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने निदर्शने करण्यात आली. सीमा प्रश्न सुटेपर्यंत हा लढा सुरूच राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हेस्कॉमकडून वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने उद्या रविवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेमध्ये उपनगरासह तालुक्यातील काही गावांचा वीज पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती हेस्कॉमकडून देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये कणबर्गी, ऑटोनगर, रामतीर्थनगर, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवनकुर्ची, बैलूर, हेग्गेरी, केंचानट्टी, बेन्नाळी, दासरवाडी, जोग्यानट्टी, बुत्रामट्टी, बंबरगा, सिद्धगंगा ऑइल मिल, तुळजा अलायन्स, विनायक स्टील इंडस्ट्रीज, गुगऱ्यानट्टी, गोदीगाळ, वंटमुरी, माशानट्टी, हलभावी, बोम्यानट्टी, वीरभावी, हळेहोसूर, होसहोसूर, सुतगट्टी, होनगा, देवगिरी, मुचंडी, अष्टे, मारिहाळ, कर्डीगुद्दी, पंत बाळेकुंद्री, बाळेकुंद्री खुर्द, पंतनगर, होन्याळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदनहोसूर, सांब्रा, मुदगा, गोंडवाड, कडोली आणि जाफरवाडी यासह पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित राहणार आहे. संबंधित नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे हेस्कॉमतर्फे आवाहन करण्यात आले आहे. मराठी विद्यानिकेतनच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच माहेश्वरी अंधशाळेमध्ये अभ्यास दौरा पूर्ण केला. या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी तेथील अंध विद्यार्थ्यांचे दैनंदिन काम, शिकण्याची पद्धत, लेखन प्रक्रिया आणि त्यांच्या शिस्तबद्ध वर्तनाचे बारकाईने निरीक्षण केले. अंधत्वावर मात करून शिक्षण घेण्याची विद्यार्थ्यांची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांवर खोल परिणाम झाला. अंधशाळेतील विद्यार्थी अभ्यासाबरोबर संगणक, बुद्धिबळ, क्रिकेट यासारखे खेळ खेळतात आणि तबला, पेटी यासारखी वाद्यही उत्कृष्टपणे वाजवतात. ब्रेल लिपीच्या माध्यमातून आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते शिक्षण घेत असल्याचे विद्यार्थ्यांनी अनुभवले. यावेळी माहेश्वरी अंधशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील तसेच वर्ग शिक्षिका माया पाटील, स्नेहल बेळगावकर, शिक्षक दत्ता पाटील, श्वेता सुर्वेकर आणि अर्जुन गवस यांनी विशेष परिश्रम घेतले. रेल्वे स्थानकावर अपघातग्रस्त महिलेला मदत करण्याऐवजी तिची बॅग चोरणाऱ्या तरुणाला बेळगाव रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अजित सुनील गाडीवड्डर, वय 23, राहणार चिंचली असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि चोरीस गेलेली बॅग जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीने बॅगमधील 6,000 रुपये खर्च केल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना 26 ऑक्टोबर रोजी चिकोडी रोड रेल्वे स्थानकावर घडली. बेंगळुरूहून राणी चन्नम्मा एक्सप्रेसने आलेल्या गंगा, वय 29 आणि तिची मुलगी अश्विनी, वय 9 या उतरताना पाय घसरून पडल्या आणि दोघी जखमी झाल्या. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत आरोपी अजितने गंगा यांची बॅग उचलून नेली. त्या बॅगेमध्ये रोख रक्कम, सोन्याचे मंगळसूत्र आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. महिलेच्या तक्रारीवरून रेल्वे पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपीचा शोध लावला. अजितला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि बॅग हस्तगत केली आहे. तपासात त्याने 6,000 रुपये खर्च केल्याची कबुली दिली असून पुढील तपास बेळगाव रेल्वे पोलीस करत आहेत. सिरी गौरी संजय भालेराव हिने थायलंडच्या पटाया शहरात झालेल्या 15व्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक ऑलिम्पियाडमध्ये भरतनाट्यम नृत्य सादरीकरणासाठी गोल्डन मेडल आणि गोल्डन स्टार या विशेष मान्यतेचा सन्मान मिळवला आहे. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सिरी गौरीने भरतनाट्यम आणि कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण शांतला नृत्यालय, धारवाड येथे आपले गुरु विदुषी विजेता वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आशीर्वादाने आणि सातत्यपूर्ण मेहनतीने सिरी गौरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा उंचावला आहे. हा यशाचा क्षण तिच्या कुटुंबासाठी अभिमानास्पद आणि आनंददायी ठरला असून तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1 नोव्हेंबर रोजी बेळगावात काळा दिन पाळण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसेना नेते आणि कार्यकर्ते बेळगावकडे रवाना झाले होते. मात्र कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती शिनोळी येथे पोहोचताच पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील शिंत्रे, अवधूत पाटील आणि इतर अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. तर दुसरीकडे शिवसैनिकांनी पोलिसांवर मराठी भाषिकांचा आवाज दडपण्याचा आरोप केला. या घटनेमुळे सीमेवर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज बेळगाव सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती व मराठी भाषिकांकडून काळा दिन पाळण्यात आला. यामुळे पोटशूळ उठलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्र एसटी गाड्यांना टार्गेट करत सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील अथनी येथे कानडी कार्यकर्त्यांनी जत अथनी ही महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाची बस रोखली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. यामुळे सीमावर्ती भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.